नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सवलतीच्या प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र राज्यभरात या कार्डच्या नोंदणी केंद्रांची संख्या अत्यंत मर्यादित असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी आणि सवलतधारक प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन प्रमुख शहरे, ग्रामीण भाग व मोठ्या गावांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावी, तसेच विशेष शिबिरांचे आयोजन करून तिथेच कार्ड वितरित करावे, अशी मागणी जिल्ह्यातील माण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अमोल महादेव एकळ यांनी केली होती. याबाबतचे निवेदन त्यांनी परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना ईमेलद्वारे पाठवले होते. एसटी महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना नजीक मुख्य आगारात किंवा तालुका जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकावर जावे लागते. मात्र नोंदणी केंद्रांची संख्या कमी असल्याने या ठिकाणी प्रवाशांची अलोट गर्दी होत आहे. अनेक तास रांगेत उभे राहूनही स्मार्ट कार्ड न काढताच प्रवाशांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा पैसा, वेळ व श्रम वाया जात आहेत. या सर्व गंभीर बाबींकडे लक्ष वेधत अमोल एकळ यांनी मुदतवाढीबरोबरच ग्रामीण व शहरी भागात नोंदणी केंद्रे तात्काळ वाढवण्याची विनंती केली आहे. तसेच गावागावात विशेष नोंदणी शिबिरे भरवून त्याच ठिकाणी स्मार्ट कार्डचे वितरण केल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल, असा विश्वासही त्यांनी निवेदनात व्यक्त केला आहे. या निवेदनाची दखल घेऊन परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.